गुड इव्हनिंग सगळ्यांना. सॉरी, गुड आफ्टरनून. डायरेक्ट इव्हिनिंगच चालू झालं. असं तर आज आपण ब्रांच अकाउंटचा जे काही काल 2 प्रॉब्लेम पाहिले डेटर्स अकाउंट तयार करण्याचे रेअर केसेसमध्ये विचारले जातात. पण असू द्या लक्षात, डेटर्स अकाउंट कधी बनवायचं ज्यावेळेस ओपनिंग किंवा क्लोजिंग बॅलन्स डेटरचं देणार नाहीत, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला डेटरचं अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. अदरवाईज दुसऱ्या केसमध्ये कुठंच आपल्याला डेटरचं अकाउंट प्रिपेअर करण्याची आवश्यकता नाही. बिकॉज आपल्याला डेटरचं एकतर ओपनिंग बॅलन्स देतील किंवा क्लोजिंग बॅलन्स देतील. ओपनिंग बॅलन्स दिलं, क्लोजिंग बॅलन्स दिलं नसलं तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, डेटरचं अकाउंट तयार करायचं आहे. किंवा ज्या क्वेश्चनमध्ये क्लोजिंग बॅलन्स दिले, ओपनिंग बॅलन्स दिलं नाही डेटरचं, तरीही तुम्ही अकाउंट प्रिपेअर करा. पण दोन्हीही बॅलन्स दिलेत, डेटरचं ओपनिंगही दिले, क्लोजिंगही दिले, तर डेटर्स अकाउंट तयार करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. ठीक आहे. तर चला आपण हा एक नवीन क्वेश्चन पाहू याच्यामध्ये. बरं, क्वेश्चन किती झाले आतापर्यंत आपल्या या डेटर्सचे, डेटर अकाउंट, डेटर सिस्टमचे ब्रांच अकाउंटमध्ये? टोटल क्वेश्चन्स 11 आहे का? ठीक आहे बेटा. चला तर क्वेश्चन समोर आहे तुमच्या. महिमा ट्रेडिंग कंपनी ऑफ मुंबई लिमिटेड has a branch at Pune. Goods sent to branch at selling price which is cost plus 20%. From the following information, prepare branch account in the books of head office for the year ended 31st December 2018. या क्वेश्चनमध्ये रीड करून घ्या काय दिले काय नाही दिलं. या क्वेश्चनमध्ये ओपनिंग स्टॉक दिलाय, त्याचप्रमाणे क्लोजिंग स्टॉकही दिलाय. त्याच्यानंतर सगळ्यात खाली ओपनिंग डेटर्सही दिलेत आणि क्लोजिंग डेटर्सही दिलेत. म्हणजे डेटरचं ओपनिंग ही बॅलन्स दिले आणि क्लोजिंग बॅलन्स दिले. ज्या केसमध्ये ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दोन्ही बॅलन्सेस दिलं असतं त्यावेळेस आपण डेटर अकाउंट बनवायचं का नाही बनवायचं सांगा. दोन्ही बॅलन्स दिले तर डेटर्स अकाउंट प्रिपेअर करायची गरज आहे? नो. डेटर्स अकाउंट प्रिपेअर करण्याची काहीच आवश्यकता नाही ज्यावेळेस दोन्ही बॅलन्स देतील त्यावेळेस. ओके. तर सिंपल असा फॉर्मॅट आपण पूर्वी पाहिलेले क्वेश्चन त्याचप्रमाणे आहेत. ओके. तर सगळ्यात अगोदर बेसिक पासून चालू करूया. रेट कसा चेंज करायचा तिथून आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. रेट चेंज करायचा कसा, त्याच्यानंतर आणि तिचा रेट चेंज केल्यानंतर तो कोणकोणत्या गोष्टीवर ॲप्लिकेबल आहे हे सगळं आपण पाहणार आहोत. ओके. चला रेट चेंज करायला अगोदर चला तर रेट चेंज करण्यासाठी काय करायचं, अगोदर काय काढून घ्यायचं, प्रॉफिट बघायचा. क्वेश्चनमध्ये प्रॉफिटचा रेट किती दिलाय, 20% सांगितला. मग कॉस्ट सांगितले का क्वेश्चनमध्ये? कॉस्ट नाही सांगितली. कॉस्ट अधिक ह्याच्यामध्ये प्रॉफिट सांगितलाय. कॉस्टमध्ये प्रॉफिट ॲड केल्यावर काय राहतं, एक वस्तू आहे, वस्तूमध्ये तुम्ही त्या वस्तूचं प्रोडक्शन केलं. सपोज एक पेन बनवायची आहे, पेन बनवली तुम्ही आणि त्या पेन बनवण्यासाठी तुम्हाला खर्च आला ₹5. ठीक आहे. मग तुम्ही ₹5लाच ती पेन विकणार का? नाही. तर त्या पेनमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःचं मार्जिन टाकणार. ठीक आहे. ₹2, ₹4, ₹5 व्हॉटएव्हर काही का असेना. मग प्रॉफिट ॲड करायचे. प्रॉफिट सांगितला ₹20 आहे म्हणून. ठीक आहे. ₹100 आपण कॉस्ट अझ्युम करूया कारण कॉस्ट सांगितलीच नाही. प्रॉफिटचा रेट क्वेश्चनमध्ये सांगितला आहे 20% आहे आणि कॉस्टमध्ये प्रॉफिट ॲड केल्यानंतर काय तयार होतं रे? सेलिंग प्राईस किंवा यालाच म्हणायचं इनव्हॉइस प्राईस. ओके. 100मध्ये 120 टाका, किती तयार होतात? 120 आली तुमची सेलिंग प्राईस, इनव्हॉइस प्राईस. ओके. सेलिंग प्राईस ₹120 आली. आता रेट चेंज करायचा आहे. रेट चेंज कसा करायचा तर लक्ष देऊन ऐक साहेब भाई. प्रॉफिट जो काय दिला क्वेश्चनमध्ये, प्रॉफिट डिवायडेड बाय सेलिंग प्राईस. प्रॉफिट डिवायडेड बाय सेलिंग प्राईस. प्रॉफिट किती आहे? 20 डिवाइडमध्ये सेलिंग प्राईस. प्रॉफिट किती आहे? 20 डिवायडेड बाय सेलिंग प्राईस किती आहे? 120. आता चेंज कर बरं रेट. डायरेक्ट काटाकाटी करायचं. 20 एक 20, 20 संग 20चे किती रेट आला? 1/6 आला. ठीक आहे. रेट चेंज केला आपण, किती आला? 1/6. आणि हा किती गोष्टीवर ॲप्लिकेबल असणार आहे रे? तर 4 गोष्टीवरती. त्या 4 कोणकोणत्या गोष्टी आहेत? ओपनिंग स्टॉक, त्याचप्रमाणे क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंट आणि गुड्स रिटर्न या 4 गोष्टीवरती आपण प्रॉफिट काढून घेणार आहोत. कोणकोणत्या पेपर तिथे लिहून दाखवतो तुम्हाला. पहिली आहे
गुड्स सेंट टू ब्रांच, दुसरी गुड्स रिटर्न बाय ब्रांच, गुड्स रिटर्न बाय ब्रांच, तिसरी ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक, चौथी क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, या 4 गोष्टीवरती या ठिकाणी आपल्याला रेट काढावा लागेल. गुड्स सेंट, गुड्स रिटर्न, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. चलो आता क्वेश्चनमध्ये आपण पहिला क्वेश्चनमध्ये पहिल्यांदा काय विचारले ते पाहून घेऊ. क्वेश्चनमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला ओपनिंग स्टॉक सांगितलाय. ठीक आहे, ओपनिंग स्टॉक क्वेश्चनमध्ये किती सांगितलाय सांगा. ओपनिंग स्टॉक, ओपनिंग बॅलन्सेस कुठे लिहितो आपण? ओपनिंग बॅलन्सेस डेबिट साईडला लिहित असतो. डेबिटला कशाच्या? तर ब्रांचच्या डेबिटला लिहित असतो. टू ओपनिंग बॅलन्सेस, ओपनिंग बॅलन्सेस याच्यामध्ये पहिलं काय तर स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक आहे. किती आहे ओपनिंग स्टॉक? 12,000, 12,000. ओके, 12,000वरती आता आपण जो काही इतर रेट कॅल्क्युलेट केला 1/6 यांनी प्रॉफिट कॅल्क्युलेट करून घेऊ. 1/6 करा कॅल्क्युलेट. ओपनिंग स्टॉक 12,000 गुणाकारामध्ये 1 भागाकारामध्ये 6, 6 एके 6, 6 दुनी 12. किती आला रे? हे 3 शून्य ॲज इट इज. ओपनिंग स्टॉकमध्ये डिफरन्स किती आहे? 2,000 रुपयाचा या ठिकाणी डिफरन्स आहे. ठीक आहे, 2,000. मग ओपनिंग स्टॉक कुठे आहे? ओपनिंग स्टॉक ब्रांच अकाउंटच्या डेबिट साईडला आहे. त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स कुठे लिहायचा आपल्याला? ब्रांच अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला डिफरन्स रेकॉर्ड करायचा. लिहा बाय डिफरन्स इन ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकमध्ये डिफरन्स आहे. किती रुपयाचा डिफरन्स काढला होता आताच? 2,000 रुपयाचा डिफरन्स काढला होता. ओके, चला नेक्स्ट. पुढे ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर पुढे काय सांगितलंय? लागलीच क्लोजिंग स्टॉक सांगितलाय. ओपनिंग स्टॉक आपण डेबिटला रेकॉर्ड करतो, त्याचप्रमाणे क्लोजिंग स्टॉक कुठे रेकॉर्ड करावा लागेल? तर क्रेडिट साईडला आपल्याला रेकॉर्ड करावं लागेल. ठीक आहे, चला क्रेडिट साईडला रेकॉर्ड करू. बाय क्लोजिंग स्टॉक. सांगा अमाऊंट क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट 91,200. ओके, याच्यामध्ये प्रॉफिट किती इन्क्लूड आहे ते काढून घेऊया आपण. क्लोजिंग स्टॉक 91,200 इंटू 1 डिवायडेड बाय 6. काढा, कॅल्क्युलेट करून सांगा प्रॉफिट. 15,200, 15,200. ओके, चला क्लोजिंग स्टॉक कुठं आहे? क्रेडिट साईडला. त्याच्यावर येणारा आपण जे काही डिफरन्स अमाऊंट आहे कुठे लिहूया? डेबिट साईडला. क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला असतो, त्याची लोडिंग किंवा डिफरन्स अमाऊंट डेबिटला लिहायची अपोजिट साईडला. टू डिफरन्स इन क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंगमध्ये डिफरन्स आहे. ओके, किती रुपयाचा डिफरन्स आहे? 15,200 रुपयाचा डिफरन्स आहे. चला पुढं. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक झाल्यानंतर पुढचा आयटम सांगा. गुड्स सेंट टू ब्रांच. आपण हेड ऑफिसनी ब्रांचला गुड्स पाठवले. ठीक आहे, आता इथे एक शॉर्टकट काढतो मी, लक्षात ठेवा. एक हेड ऑफिस आहे, एक ब्रांच आहे. ठीक आहे, हेड ऑफिस आणि ब्रांच. ट्रान्झॅक्शन बिटवीन हेड ऑफिस अँड ब्रांच आर रेकॉर्डेड ओनली इन द ब्रांच अकाउंट. हेड ऑफिस आणि ब्रांच या दोघांमधलेच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं आहे. रेकॉर्ड करत असताना एक शॉर्टकट लक्षात ठेवा. हेड ऑफिसनं जर ब्रांचला काहीही पाठवलं असेल तर डेबिट साईडला रेकॉर्ड करायचं आहे. ब्रांचनी हेड ऑफिसला काहीही पाठवलं असेल तर ते क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायचं आहे. ठीक आहे, हेड ऑफिसनं ब्रांचला काही पाठवलं तर डेबिटला टाका. ब्रांचनी काही गुड्स रिटर्न केले असतील तर ते क्रेडिटला टाका. क्लिअर आहे? चला मग गुड्स सेंट टू ब्रांच ट्रान्झॅक्शनचा फ्लो कुठून कुठं होईल? गुड्स सेंट टू ब्रांच, हेड ऑफिसनं ब्रांचला गुड्स पाठवले, इट शुड बी रेकॉर्डेड ऑन डेबिट साइड. ओके, लिहा टू गुड्स सेंट टू ब्रांच. ब्रांचला गुड्स पाठवले. किती रुपयाचे गुड्स पाठवले? अमाऊंट सांगा. गुड्स सेंट टू ब्रांच
16,000 1,88,000 ओके. 2,88,000 2,88,000 रुपयाचे गुड्स आपण पाठवले आहेत. म्यूट करा. 2,88,000चे गुड्स आपण पाठवले. मग याच्यावरती लोडिंग कॅल्क्युलेट करून घेऊ. 2,88,000 इंटू रेट कॅल्क्युलेट केलेला 1/6 सांगा किती अमाऊंट येईल? 48,000 48,000 रुपये. ठीक आहे. 48,000 मग गुड्स एंड कुठं आहे? डेबिटला. त्याच्यामधला डिफरन्स कुठे लिहायचा आपल्याला? त्याच्या अपोजिट बाजूला म्हणजेच क्रेडिट बाजूला बाय डिफरन्स इन गुड्स सेंट. डिफरन्स इन गुड्स सेंट किती? 48,000. ओके. चला त्याच्यानंतर पुढं आहे गुड्स रिटर्न. गुड्स रिटर्न आहे. मग कुठे येईल? शॉर्टकटमध्ये ठेवून बघा. गुड्स रिटर्न बाय ब्रांच टू हेड ऑफिस. ब्रांचनी हेड ऑफिसला गुड्स रिटर्न केले. ब्रांचनी हेड ऑफिसला गुड्स रिटर्न केले. कुठे लिहिणार? ब्रांचनी जर हेड ऑफिसला गुड्स पाठवून दिले असतील तर ते लिहायचे क्रेडिट बाजूला. ओके. चला लिहा क्रेडिट बाजूला. बाय गुड्स रिटर्न बाय ब्रांच. गुड्स रिटर्न बाय ब्रांच. ब्रांचनी गुड्स पाठवून दिले. किती रुपयाचे गुड्स पाठवून दिले ब्रांचनी? अमाऊंट किती? 16,800 रुपये. ओके. 16,800 रुपये. मग याच्यावरती लोडिंग आपण कॅल्क्युलेट करून घेऊ किंवा डिफरन्स काढून घेऊ. किती येणार? 16,800 गुणाकारामध्ये 1 भागाकारामध्ये 6. लोडिंग काढा. सांगा लोडिंग. 2,800 रुपये या ठिकाणी लोडिंग येऊन जाईल. ठीक आहे. आता लोडिंग लक्षात आल्या प्रत्येकाच्या? वर्किंग नोटमध्ये व्यवस्थित दाखवून द्या. लोडिंग कॅल्क्युलेट करून 2,800 आली. बघा गुड्स रिटर्न आहे क्रेडिट बाजूला. त्याची येणारी लोडिंग डिफरन्स आपण अपोजिट बाजूला टाकूया. क्रेडिटच्या अपोजिट डेबिट आहे. लिहून ठेवा. टू डिफरन्स इन गुड्स रिटर्न. टू डिफरन्स इन गुड्स रिटर्न किती? 2,800. चलो नेक्स्ट. पुढचं सांगा आयटम आता. याच्यानंतर काय आहे रे? कॅश सेल्स. कॅश सेल्सच्या बाबतीत किंवा कॅशच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. कॅश आलं म्हटलं ब्रांचमध्ये कुठं का कॅश असे ना, कॅश जर आलं की डायरेक्टली ते क्रेडिटला लिहायचं. मग ते कॅश कोणाचं का असे ना, आणि ते बँकेमध्ये डिपॉझिट करून द्यायचं हेड ऑफिसच्या बाय बँक. ह्याच्यामध्ये कॅश सेल्स किती आहे? कॅश सेल्स अमाऊंट सांगा. 1,56,000. ओके. 1,56,000. नेक्स्ट. त्याच्यानंतर पुढं सांगा. कॅश सेल झाल्यानंतर पुढं कॅश सेल्स झाल्यानंतर क्रेडिट सेल्स आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. क्रेडिट सेल्स कुणासोबत केलं जातं? तर ब्रांचनी त्यांच्या कस्टमर सोबत काय केलं की त्या कस्टमरला, त्यांच्या ग्राहकाला माल उधारीवरती विकला. क्रेडिट सेल केलं त्यांना. ठीक आहे. क्रेडिट सेल्स केलं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा. हे ट्रान्झॅक्शन कुणाकुणामध्ये होते? ब्रांच आणि कस्टमरमध्ये. ब्रांचनी त्यांच्या कस्टमरला क्रेडिट सेल्स केले. मग हे आपण ब्रांचमध्ये रेकॉर्ड करणार का? आपण ब्रांचमध्ये फक्त 2च ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो. एक गुड्स जर पाठवले असतील किंवा हेड ऑफिस आणि ब्रांच आणि हेड ऑफिस या दोघांच्याच दरम्यान होणारे ट्रान्झॅक्शन आपण ब्रांचमध्ये रेकॉर्ड करतो. बट हे ट्रान्झॅक्शन जे आहे ब्रांचनी त्यांच्या कस्टमरला क्रेडिट सेल्स केलंय, तर हे रेकॉर्ड होतं का आपल्या ब्रांच अकाउंटमध्ये? बिलकुल रेकॉर्ड होत नाही. सोडून द्या. चला नेक्स्ट. पुढं सांगा. पुढचा पॉइंट काय? कस्टमरनी काय केलं? ब्रांचला रिटर्न केलं. कस्टमरनी काही गुड्स ब्रांचला रिटर्न केले. ठीक आहे. रिटर्न केले कुणाला? ब्रांचला गुड्स रिटर्न केले. ब्रांचला कस्टमरनी गुड्स रिटर्न केले. मग हे ट्रान्झॅक्शन परत कुणामध्ये होतंय? ब्रांच आणि त्यांच्या कस्टमरमध्ये.
त्याच्यामुळे हे रेकॉर्ड करणार का आपण? तर बिलकुल रेकॉर्ड करायचं नाही, रेकॉर्ड होतच नाही, कारण ट्रान्झॅक्शन ब्रांच आणि कस्टमरमध्ये ते रेकॉर्ड करायची आवश्यकता नाही. चला पुढं नेक्स्ट. कॅश फ्रॉम डेटर्स. आता डेटर्सच्या बाबतीत लक्षात ठेवा, कॅश आलं की डायरेक्टली आपण रेकॉर्ड करायचं बँकेमध्ये, बँकेच्या हेड ऑफिसमध्ये टाकून द्यायचे आपण पैसे. कलेक्शन फ्रॉम डेटर्स म्हणा त्याला, कलेक्शन फ्रॉम डेटर्स, डेटर्सकडून पैसा भेटला. कलेक्शन फ्रॉम डेटर्स, किती रुपये भेटले? अमाऊंट 80,000. ओके, चला नेक्स्ट. कलेक्शन फ्रॉम डेटर्स बँकेमध्ये लिहिलं, ब्रांच अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. चला पुढे सांगा. ब्रांचनी त्यांच्या कस्टमरला काय केला? डिस्काउंट दिला, डिस्काउंट अलाउ केला ब्रांचनी कस्टमरला. ठीक आहे, ब्रांचनी कस्टमरला डिस्काउंट अलाउ केला. ट्रान्झॅक्शन कोणामध्ये होते? ब्रांच आणि कस्टमरमध्ये. हेड ऑफिस आणि ब्रांचमध्ये होते का? होत नाही, त्याच्यामुळे हे सुद्धा रेकॉर्ड होत नाही. ह्याच्यानंतर पुढं आहे अलाउन्सेस टू द कस्टमर. अलाउन्सेस आहेत, अलाउन्स ब्रांचनी त्यांच्या कस्टमरला अलाउन्स दिला. रेकॉर्ड होईल का? होत नाही, कारण ट्रान्झॅक्शन कोणामध्ये आहे? ब्रांच आणि कस्टमरमध्ये. ब्रांच आणि कस्टमरमध्ये जर ट्रान्झॅक्शन होत असेल तर ते रेकॉर्ड करायचं नाही. चला पुढं नेक्स्ट. बोला पुढं पटपट. बॅड डेब्ट्स. ब्रांचच्या कस्टमरनी काय केले? ब्रांचचे पैसे बुडवून घेतले. ठीक आहे, बॅड डेब्ट केले. द डेब्ट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम द डेटर्स. ब्रांचच्या कस्टमरनी ब्रांचचे पैसे बुडवून घेतले, त्यांनी पैसे रिटर्नच केले नाहीत. त्याच्यामुळे हे ट्रान्झॅक्शन कुणाकुणामध्ये होत आहे? ब्रांच आणि त्यांच्या कस्टमरमध्ये. त्याच्यामुळे हे सुद्धा रेकॉर्ड होईल का ब्रांचमध्ये? बिलकुल रेकॉर्ड होणार नाही. चला पुढं नेक्स्ट. रेंट अँड रेट्स, एक्सपेन्सेस आहेत. हे कुठले एक्सपेन्सेस आहेत? तर हे ब्रांचच्या ठिकाणी होणारे एक्सपेन्सेस आहेत, आणि हे एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी हेड ऑफिस ब्रांचला चेक पाठवत असतं. काय पाठवत असतं? हे रेंट रेट्स जे काही एक्सपेन्सेस आहेत ते मीट करण्यासाठी हेड ऑफिस ब्रांचला एक चेक पाठवत असतं, चेक थ्रू पैसे पाठवत असतं. हेड ऑफिसकडून ब्रांचकडे त्याचं ट्रान्सफर होत असतं, म्हणून हे रेकॉर्ड करायचे. ठीक आहे, डेबिट साईडला. टू बँक अकाउंट म्हणा, ब्रॅकेटमध्ये एक्सपेन्सेस, याच्यामध्ये रेंट अँड रेट्स. रेंट अँड रेट्स किती आहेत? अमाऊंट सांगा. रेंट अँड रेट्स, रेंट अँड रेट्स 6,000. सॅलरी अँड वेजेस 16,000. नेक्स्ट पुढं, त्याच्यानंतर पुढं डेटर्सचं ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिले. मग आपण पूर्वीपासून ब्रांचमध्ये पाहिलं, ओपनिंग बॅलन्स आपण डेबिट साईडला रेकॉर्ड करतो आणि क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो. लिहा ओपनिंग डेटर्स, डेटर्सचं ओपनिंग बॅलन्स सांगा. डेटर्स, ओपनिंग डेटर्स किती आहेत? अमाऊंट, ओपनिंग डेटर्सची अमाऊंट सांगा. किती? 24,000. ओके. देन क्लोजिंग डेटर्स किती आहेत? क्लोजिंग डेटर्स बाय क्लोजिंग डेटर्स 36,000. ओके, चला 36,000 क्लोजिंग बॅलन्स. याच्यानंतर काहीच नाही, या ठिकाणी प्रॉब्लेम संपला. जर प्रॉब्लेम संपला असेल तर काय करायचं? टोटल करून घ्यायची, क्रेडिट साईडमधून डेबिट साईड मायनस करायची. चला क्रेडिट साईडची टोटल करा, क्रेडिट साईडची एकानं टोटल करा आणि डेबिट साईडची एकानं टोटल करा लवकर. क्रेडिट साईडची टोटल कोणी केली का? 4,30,000. बरं, आणखी करा टोटल पटपट. डेबिट साईडची आली 3,64,000. ओके, आणि प्रॉफिट किती आला? 66,000. क्रेडिट साईडची जर टोटल केली आपण तर येईल 4,30,000, 4,30,000. डेबिट साईडची टोटल बरोबर केली तर येऊन जाईल
3,64,000. ओके, मग income is more than or expenses, credit side is more than or debit side, so it will occur profit. ओके, चला प्रॉफिट झाला, किती झाला? 66,000 रुपयाचा या ठिकाणी प्रॉफिट झाला. चला मग 66,000 रुपयाचा प्रॉफिट आपण लिहूया. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 66,000 करा टोटल 4,30,000 4,30,000. या ठिकाणी आपला हा क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी इथं संपतो. याच्यामध्ये काहीही जर डाऊट असेल या क्वेश्चनमध्ये तर मला तुम्ही विचारू शकता आत्ताच. विचारा, बघा सर्व. काय डाऊट?